नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। भरपूर मुलांच्या कमेंट येत होत्या की सर पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत त्यावरती व्हिडिओ बनवा म्हणून। तर पहा, त्यांच्या आग्रहास्तव आपण हा व्हिडिओ इथं तयार केलेला आहे। आपल्यापर्यंत जवळजवळ भरपूर जिल्ह्यांची माहिती इथं आलेली आहे, तर आपण ती मुलांच्या माध्यमामधून ती माहिती इथं घेतलेली आहे। तर पहा, त्याच्यावरतीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर यामधून तुम्हाला अंदाज लागणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत आणि आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी कॉम्पिटिशन आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज देखील इथं करू शकता। तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे। तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे। पहा, आपल्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना देखील ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, पोलीस भरती 2025 तर एकूण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत आणि आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायला पाहिजे। पहा, पोलीस भरतीचे 2025 ची फॉर्म भरायला म्हणजेच अर्ज करायला सुरुवात झालेली आहे। भरपूर जणांनी अर्ज केलेले आहेत। तर आपण आता एक जिल्ह्यावाईज पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरमध्ये एकूण 836 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। ठाणे शहरामध्ये आतापर्यंत एकूण किती अर्ज आलेले आहेत तर 836 अर्ज इथं आलेले आहेत। तसेच पहा, मुंबई शहरमध्ये एकूण 10,154 म्हणजेच पहा, आतापर्यंत हा जो आकडा आहे 10,154चा तो 11,000 पर्यंत गेलेला असेल। पहा, तर ही जी अपडेट आहे ती रात्रीच्या 9 वाजेपर्यंत म्हणजेच 13 नोव्हेंबर रात्रीच्या 9 वाजता आपल्याला हा मेसेज इथं एका मुलाचा आलेला होता। तर त्याचा हा टोकन क्रमांक आहे। तर आतापर्यंत म्हणजे सकाळी आता एकूण 10 वाजत आलेले आहेत। तर हा जो 10,154चा जो आकडा आहे तो इथं 11,000 नक्कीच झालेला असेल। म्हणजेच तुम्ही पाहू शकता, मुंबई शहरमध्ये एकूण 11,000 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पहा, मुंबई शहर किती 11,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत। तेच पहा, पुढचा आहे अहिल्यानगर। तर पहा, पोलीस कॉन्स्टेबलसाठी एकूण 372 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पहा, म्हणजेच अहिल्यानगर आपल्याला माहित आहे, अहिल्यानगरमध्ये सुद्धा भरपूर मुलं अर्ज करत असतात। तर तिथं सुद्धा आतापर्यंत एकूण 372 अर्ज प्राप्त झालेले आहेत। पहा, इथं पद सुद्धा तुम्ही पाहू शकता, पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे आणि ही जी अपडेट आहे ती आज सकाळी आपल्याला 8 वाजता आपल्यापर्यंत आलेली होती। तर पहा, 14 तारखेची ही अपडेट आहे। एकूण 372 अर्ज हे अहिल्यानगर पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत। तेच पहा, पुढचं आहे पुणे प्रिझन। पहा, पुणे प्रिझन म्हणजेच पुणे ग्रामीण। तर पुणे ग्रामीणसाठी इथं एकूण 3,879 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पहा, 3,879 हा टोकन क्रमांक आहे आणि ऍप्लिकेशन नंबर आहे 2,862। पहा, म्हणजेच जवळजवळ आतापर्यंत पुणे प्रिझनला म्हणजेच पुणे ग्रामीणला एकूण 4,000 इथं अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पहा, पुणे प्रिझनसाठी किती अर्ज आलेले आहेत तर 4,000 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पहा मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात अर्ज केलेला आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे। तुमच्या अर्जाचा इथं स्क्रीनशॉट, तुम्ही अर्ज भरलेला असेल मोबाईलमध्ये तर त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याचा एक फोटो तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलवरती पाठवायचा आहे। तर पहा, पोलीस कॉन्स्टेबल म्हणजेच पहा, कुसडगाव SRPF युनिट कुसडगाव अहमदनगरमध्ये। तर SRPF या गटात SRPF तर कुसडगावमध्ये एकूण किती अर्ज आलेत SRPF पदासाठी तर पहा, 655 अर्ज इथं एकूण आलेले आहेत। पहा, तर कुसडगाव येथे SRPF पदासाठी 655 अर्ज इथे एकूण प्राप्त झालेले आहेत। तसेच पहा, पुढचं आहे हिंगोली। तर पहा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर। तर पहा, ड्रायव्हरचं जे पद आहे हिंगोलीमधील, तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं हिंगोली या ठिकाणी एकूण 772 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पहा, तुम्ही पाहू शकता 772 अर्ज इथं पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर हिंगोलीमध्ये प्राप्त झालेले आहेत। तेच पहा, पुढचं आहे पुणे सिटी। तर पहा, पोलीस बॅट्समन। तर पहा, पुणे सिटीमधील पोलीस बॅट्समन हे जे पद आहे तर या पदासाठी एकूण 395 अर्ज इथं आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत। पहा, ही जी अपडेट आहे मित्रांनो ती 14 नोव्हेंबर पर्यंतची अपडेट आपण घेत आहोत। म्हणजेच आजच्या तारखेपर्यंतची जी अपडेट आहे, आजच्या तारखेपर्यंत जितके पण अर्ज आलेले आहेत
ते अर्ज आपण इथं घेत आहोत। पहा, दररोज आपण हे अर्ज आता इथं घेणार आहोत। यावरती आपण हा व्हिडिओ तयार करणार आहोत। पहा, रोजच याच्यामध्ये तासाला इथं अपडेट होत आहेत, त्याच्यामुळे तासाला इथं व्हिडिओ बनवणं आपल्याला शक्य होणार नाही। त्याच्यामुळे आपण दररोज सकाळी 10 किंवा 11 वाजता आपण पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत। पहा, पुढचा आहे SRPF गट क्रमांक 7। तर SRPF गट क्रमांक 7 साठी 14 नोव्हेंबर पर्यंत एकूण 1150 इतके अर्ज आलेले आहेत। पहा, याचा स्क्रीनशॉट आहे, परंतु याचा जो स्क्रीनशॉट आहे अर्ज भरलेला तो इथं क्लिअर दिसत नाही, त्याच्यामुळे इथं आपण हे असं टाईप करून घेतलेलं आहे। पहा, व्हिडिओची जी माहिती आहे ती 100% मित्रांनो खात्रीशीर आहे आणि ही जी माहिती आहे ती ओरिजिनल आहे। फक्त त्याचा स्क्रीनशॉट क्लिअर दिसत नव्हता, त्याच्यामुळे आपण हे टाईप करून इथं घेतलेले आहेत। तर पहा, SRPF 7 गट क्रमांकासाठी किती अर्ज आलेले आहेत, तर 1150 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। तर नवी मुंबईसाठी एकूण 1051 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पहा, नवी मुंबई SRPF साठी किती अर्ज आलेले आहेत, तर 1051 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। तसेच पहा, चालकासाठी म्हणजेच ड्रायव्हरसाठी, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी नवी मुंबई इथं 522 अर्ज इथं आलेले आहेत। पहा, म्हणजेच चालक जो कोणी नवी मुंबई इथं चालकांसाठी ज्यांनी अर्ज केलेले आहेत ड्रायव्हर या पदासाठी, तर 522 जणांनी अर्ज इथं केलेले आहेत। तसेच पहा, पुणे लोहमार्ग पोलीस, तर या पदासाठी एकूण 102 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। तेच पहा, नाशिक ग्रामीण पोलीस या पदासाठी 93 जणांनी अर्ज केलेले आहेत। पहा, आतापर्यंत सर्वात कमी जर अर्ज म्हटलं तर नाशिक ग्रामीण पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। तर पहा, सर्वांसाठी काही जणांना इथं समजलं असेल की 93 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। तर भरपूर जण आता नाशिक ग्रामीण या ठिकाणी ज्यांनी अर्ज भरलेले नसतील ते या ठिकाणी अर्ज भरू शकतात। तसेच पहा, मुंबई कारागृह पोलीस, तर मुंबई कारागृह पोलीससाठी एकूण 594 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पहा, मुंबई कारागृह पोलीस, पहा 594 अर्ज प्राप्त झालेले आहेत। तर पहा, ही आपल्यापर्यंतची आज 14 नोव्हेंबर रोजी पर्यंतची जेवढी अपडेट आलेली आहे, ॲप्लिकेशन आपल्यापर्यंत आलेले आहेत, जे मुलांनी पाठवलेले आहेत ते आपण इथं घेतलेले आहेत। पहा, 100% ओरिजिनल कंटेंट आहे, 100% ओरिजिनल ही माहिती आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम इथं केलेलं आहे। तर पहा, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून अर्ज केलेला आहे आणि त्याची तुम्ही नक्कीच PDF चे तुम्ही मला स्क्रीनशॉट इथं पाठवायचं आहे, जेणेकरून आपल्या सर्व मुला मुलींना याचा फायदा होणार आहे। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।